मराठवाड्याचं मिनी महाबळेश्वर अशी ओळख असलेल्या रामलिंग या ठिकाणी आता सध्या आपण आलेलो आहोत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माकडं आपल्याला पाहायला मिळतात। येणारे जे पर्यटक आहेत ते या माकडांसाठी खाऊ घेऊन येतात। त्याचबरोबर सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढलेली आहे। 41 डिग्री तापमान जे आहे ते आजचं आहे। या ठिकाणी काही पर्यटक आहेत, या पर्यटकांनी माकडांसाठी पाण्याची सोय केलेली आहे। आपण त्यांच्यासोबत थोड्याशा गप्पा मारूयात। दादा, काय सांगाल, आपण या ठिकाणी आलात, माकडांसाठी पाणी दिलं? सर, इथं आम्ही अर्धा तास झाली इथं आलो। आम्ही आल्या बघितलं की आमच्या हातात रिकामी पाण्याची बॉटल होती। ती पाण्याची बॉटल बघून ही जे आपले वन्यजीव आहेत नाही हे आमच्या मागं धावत होते। मग आम्ही समजलं की बाबा त्यांना पाण्याची गरज आहे। मग आम्ही खाली ते जाऊन बघितलं, खाली सध्या पाण्याची काहीच सोय नाही। पाणी सध्या इथं सरकारनं पाण्याची सोय करावी लागते वन्यजीवासाठी। कमीत कमी ते एक साधी हौदं बारके इथं हौदं करावं लागते। तर आता ह्या टायमाला जर एखादे येतात नाही, ह्याच मदत करणारे जे आहेत त्याच्यावरच आहे सध्या तर ह्यांचं। इथं पाण्याची सोय नाही सर। आम्ही खाली जाऊन आलो, वर जाऊन आलो, वन्यजीवाची लय जीवाची तरमळ आहे सर इथं। हां, सोय। दादा, आपण आता जारने पाणी घेऊन आलतात, माकडांसाठी पाणी दिलं, काय वाटतं? आम्ही 1 तासापासून प्रवास करत होतो। 1 तासापासून आम्हाला कुठंच पाणी मिळालं नाही। आम्ही येडशीमध्ये आलो, येडशीमध्ये 2-4 जागेत हुडकेलं पण पाणी एक जागेत सापडलं। पण पाणी घेऊन आलो आम्ही, आता पुढं सोनारीसाठी निघालो आहोत। पण इथं पाण्यावाचून परिस्थिती बघितली प्राण्यावाची, म्हणलं आपल्याला 1 तासानं पाणी मिळालं नाही, ह्यांनी पाजलेलं बरं राहील म्हणलं आणि कुठं तर वाटाने मिळेल म्हणून आम्ही पाणी आमच्या गाडीतलं आणलं ना पाजलं होतं तेवढं। पण ती तात्पुरती त्यांची ताण भागली आहे, परंतु कायमसाठी यांनी कुठं तर व्यवस्था करणं गरजेचं आहे सध्या। येणारे पर्यटक हे माकडांची तात्पुरती तहान जरी भागवत असले तरी शासनाने ठोस उपाययोजना करून या ठिकाणी कायमस्वरूपी माकडांसाठी पिण्याची पाण्याची व्यवस्था करावी असं या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांच्या भावना आहेत। मी वैभव पारवे, एलएस मराठी, रामलिंग, धाराशिव।